मत्ताईची चोकटली खबर 2वा अध्याय. राजा झालेला हेरोदचे दिवसंपा युदया प्रांतपले बेतलेहम मनाच्या गावी येसू जन्मला. हदेक खालवा सांगाचे देशचे ज्ञानीना यरुशलेम चारपा येऊन युदनांचा राजावाने जन्मलेला ताना लेकरू कोटी आहे. खालवा सांगानो आम्ही त्याची चांदीत देखून त्याची पूजा करवले आलू म्हणून म्हणले. हेरोद राजा हे घटना ऐकल्यावर तो अनेक त्या सांग राहिले यरुशलेम वाले समधी भियले. म्हणून राजा मुख्य कटोड्यंत अनेक कानूनित बोधकराचे वाले समधेंत मिरवून क्रिस्तू कोटी जन्मते म्हणून त्यांत पूसला. त्यासाठी त्याने युदया प्रांतपले बेतलेहम मनाचे गावीस म्हणून त्याला जवाब दिले. कहा म्हणले ना प्रवक्तकून हे रकमीना लिहून हाय म्हणून म्हणले. युदया प्रांतमपले बेतलेहमा तू युदयाचे अधिपती नंपनु लहान नोहेस. कहा म्हणले ना इस्रायल मनाचे माझे माणसंता परिपालन करावचा अधिपती तूच पणू येते. तवा हेरोद ते ज्ञानीनंत खुसस बोलवून ते चांदनी दिसले वक्तिता त्यांकून चोकट चोवून त्यांसंग असं म्हणला. तुम्ही जाऊन ते ताने लेकराचे बार चोवले बरोबर मी काही येऊन त्याची पूजा करे जोग माले खबर आणा म्हणून सांगून त्यांत बेतलेहेमले धाडला. त्याने राजाची गोष्ट ऐकून निघून जाऊत राहतानी हे देखा खालवसचे देशपा त्याने देखलेली चांदनी तो ताना लेकरू रोहदी जागी येऊन वद्र उभं होतले त्यांचे पुढं गेली. त्याने ते चांदनीत देखल्यावर खूप खुशी झाले आणि त्याने घराच्या अंदर बसून ते ताने लेकरता त्याची माय झालेली मर्य संग्रह होता देखून खालतू ठोंगरे टेकून त्याची पूजा करून आपणचे धनदौलतीचे संदुकेंत उघड करून सोना अनेक धूप अनेक चोकट वासियोचे तेलता त्याचे पुढे ठेवले. मग हेरोद राजाचे जोर नको जा म्हणून भगवंत स्वप्नात त्याहनले हिसर केला. त्यासाठी त्याने दुसऱ्या रस्त्याना आपणाच्या देशले फिरून गेले. त्याने गेल्यावर हे देखा प्रभूचा दूता योसेफले दिसून हेरोद राजा ते लहान पोरत मारून टाकाव म्हणून त्यात धानराव म्हणून म्हणताय. म्हणून तू उठून ते लहान लेकरता आणि त्याचे माईत धरून ऐगुप्त देशले निघून जाय. मी तुले सांगुतले तेथीस राहे म्हणून त्याले सांगला. तव तो उठून राज्याना ताने लेकरता आणि त्याचे माईत धरून ऐगुप्त देशले गेला. ऐगुप्तपणू माझ्या लेकरात बोलवलो म्हणून प्रवक्तकून प्रभू सांगलेली गोष्ट घडाव म्हणून हेरोद राजा मरुतले तेथीस राहिला. ते ज्ञानीनं माता फसले म्हणून हेरोद राजा चोवून खूप रग्गीनं भरून आपण ज्ञानींकून कटणे चोवले वक्तीत धरून बेतलेहेमपले आणि त्याचे सिरमुट्र होते समदे प्रांतलंपा 2 सालांपणू कमी वही राहिले समदे दादरू लेकरांत मारून टाकावसाठी आपणाच्या सैनिकांत धाडला. त्यासाठी राममनाचे गावापा लढावचा आणि खूप मोठा हाकबोम ऐकू येत आहे. राहेलू आपणाच्या लेकरांच्या बारेत लढूत त्याहानी नाही राहिलेसाठी सुमदेनातला राहिली म्हणून प्रवक्त झालेला इर्मिया सांगलेली वाक्यम घडली. हेरोद राजा मेलेवर हदेक प्रभूचा दूता ऐगुप्त देशपा योसेफले स्वप्नात प्रगट होऊन असं सांगला. तू उठून ताने लेकरता आणि त्याचे माईत धरून इस्रायल देशले जाय. ताने लेकरता मारून टाकाव म्हणून घोषित केले वाले मरून गेले म्हणून सांगला. तव तो उठून ताने लेकरता आणि त्याचे माईत धरून इस्रायल देशले आला. पणी अर्केलेयू म्हणूचा माणूस आपणाचा बाप झालेले हेरोदच्या बदल युदया प्रांतमता परिपालन करताय म्हणून योसेफ ऐकून तेथे जय नसला. स्वप्नात भगवंत हिसर करणेकून गलिलिया प्रांतमपणू निघून नजरेत मनाचे चारपा येऊन तेथे जिनगणी केले. तो नजरेत वाला होय म्हणून त्यात म्हणतेत. म्हणून प्रवक्तानं सांगलेली गोष्ट घडे जोग असं झाला.